संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आज पुण्यात दाखल होतोय आणि पुणेकरांकडून माऊलींचं त्या वारकऱ्यांचं जे आहे ते अतिशय उत्साहात स्वागत केलं जातंय। प्रत्येक जण आपापल्या वेगवेगळ्या परीने ही भक्ती करण्याचा प्रयत्न करतोय। मी पुण्यात सध्या दिघी परिसरात आहे, जिथून माऊली आता प्रस्थान करून पुण्याकडे रवाना झालेत। हे सगळे काही महिला वारकरी आहेत, त्या सगळ्यामध्ये सहभागी झालेल्या होत्या आणि माऊलीच्या दर्शनासाठी सुद्धा आलेल्या होत्या। काकू, कुठून काय तुम्ही गवळणी म्हणताय? सकाळपासून कधी दर्शन कधी झालं? आमचं सकाळी किती वाजता? 9 वाजता। किती वेळ थांबली होती? बराच वेळ 10-15 मिनिटं थांबली असेल। दरवर्षी आतुरतेने वारकरी वाट पाहतात, तुम्हीही पाहताय। तुम्ही छान असं गवळण म्हणताय। कुठली गवळण तुम्ही महाराष्ट्राला म्हणून दाखवू शकता? आता रोज रोज छळताय यशोदे रोज रोज छळताय यशोदे तुझं पोरग, रोज रोज छळताय यशोदे तुझं पोरग, त्याच्या पायाला बांधून ठेवलाय दोरग, त्याच्या पायाला बांधून ठेवलाय दोरग, रोज रोज छळताय यशोदे तुझं पोरग, रोज रोज छळताय यशोदे तुझं पोरग, त्याच्या पायाला बांधून ठेवलाय दोरग, त्याच्या पायाला बांधून ठेवलाय दोरग, कागर घेऊन पाणी अशी जाता आडवा काना वाटेत होता, कागर घेऊन पाणी अशी जाता आडवा काना वाटेत होता, हे चावट हायलय चावट हायलय यशोदे तुझं पोरग, त्याच्या पायाला बांधून ठेवलाय दोरग, चावट हायलय यशोदे तुझं पोरग, त्याच्या पायाला बांधून ठेवलाय दोरग, रोज रोज छळताय यशोदे तुझं पोरग, रोज रोज छळताय यशोदे तुझं पोरग, त्याच्या पायाला बांधून ठेवलाय दोरग, त्याच्या पायाला बांधून ठेवलाय दोरग, दही दूध घेऊन मथुरीशी जाता आडवा काना वाटेत होता, दही दूध घेऊन मथुरीशी जाता आडवा काना वाटेत होता, हे चावट हायलय चावट हायलय यशोदे तुझं पोरग, त्याच्या पायाला बांधून ठेवलाय दोरग, त्याच्या पायाला बांधून ठेवलाय दोरग, रोज रोज छळताय यशोदे तुझं पोरग, रोज रोज छळताय यशोदे तुझं पोरग, त्याच्या पायाला बांधून ठेवलाय दोरग, त्याच्या पायाला बांधून ठेवलाय दोरग, एका जनार्दनी गवळण राधा याग, एका जनार्दनी गवळण राधा, लागली कृष्णाच्या नादा, लागली कृष्णाच्या नादा, हे रोज रोज छळताय यशोदे तुझं पोरग, त्याच्या पायाला बांधून ठेवलाय दोरग, रोज रोज छळताय यशोदे तुझं पोरग, त्याच्या पायाला बांधून ठेवलाय दोरग, त्याच्या पायाला बांधून ठेवलाय दोरग. मला काय तुम्हाला इथे गवळण नाही येते पण म्हणा म्हणा, एवढे वारकरी आले तुम्ही म्हणा. तुम्ही दोघे काळ्या रंगाचा कुरुळ्या केसाचा, काळ्या रंगाचा कुरुळ्या केसाचा, ही पोरग कुणाचं ग बाई बाई पोरग कुणाचं, ही पोरग कुणाचं ग बाई बाई पोरग कुणाचं, काळ्या रंगाचं कुरुळ्या केसाचं, काळ्या रंगाचं कुरुळ्या केसाचं, हे पोरग कुणाचं ग बाई पोरग कुणाचं, ही पोरग कुणाचं ग बाई पोरग कुणाचं, भर दुपारी घरात येतो, भर दुपारी घरात येतो, दही दूध तूप लोणी चोरून खातो, दही दूध तूप लोणी चोरून खातो, वेणी ओढितो ग माझी वेणी ओढितो, वेणी ओढितो ग माझी वेणी ओढितो,
ही पोरग कुणाचं ग बाय बाय लय लय गुणाचं ही पोरग कुणाचं ग बाय बाय लय लय गुणाचं काळ्या रंगाचं कुरुळ्या केसाचं काळ्या रंगाचं कुरुळ्या केसाचं ही पोरग कुणाचं ग बाई हे पोरग कुणाचं ही पोरग कुणाचं ग बाई हे पोरग कुणाचं. तर माऊलींचा प्रस्थान सोहळा आहे. प्रत्येक जण आपापल्या कोणी गवळतीतून कोणी भारुडातून आपली भक्ती व्यक्त करत या वारकऱ्यांची सेवा करत आहे आणि पुढले 2 दिवस पुणेकरांना हे सगळं भाग्य मिळणार आहे. अशा अनेक महिला ज्या गवळणी म्हणतायत, भारुड म्हणतायत, अभंग म्हणतायत आणि ही लोकसंस्कृतीची लोक चळवळ जी आहे ती सुरू ठेवतायत आणि त्याच्या स्वागतासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते आज पुण्यात पाहायला मिळत आहेत. बालाजी पोद्दार, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.